काय ह्या गावात झालं, आमच्या कोंबड्यानंच सूर्य उगवला पाहिजे. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी येऊन सांगितले की माझी चूक झाली. या ठिकाणी 10च मोटरी चालू आहेत. मी बोलण्याच्या ओघात बोलून गेलो. तर तुम्हाला सांगतो, फिल्टर प्लॅन्टचा खर्च, मजरेवाडीचा खर्च, पंचगंगा जाकेवेलचा खर्च, कट्टेमाळा डोहाचा खर्च, या सगळ्या खर्चावर जवळजवळ या 16 वर्षामध्ये 450 ते 500 कोटी रुपये खर्च झाले. मी म्हणला तसं आमदार खासदारांच्याकडे कोण जाईत नाही, त्यांच्याकडे कोण फोन करत नाही. जे काय बारीक सारीक गोष्टी आहेत, दवाखाना असून दे, पोलीस स्टेशन असून दे, स्वच्छता असून दे, पाण्याचा विषय असून दे किंवा वैयक्तिक काहीतरी विषय असून दे, नगरसेवकांच्या घराकडनंच सर्वसामान्य लोक येत असतात. आता आले ना तुमच्या भागात फिरायला, लग्नात जरी भेटलं तर साहेब पाण्याचं काय झालं हो म्हणायचं, आपण काय उलट बोलायचं नाही. 1,64,000 एका बोरला, असं गावात 207 बोर मारल्यात. 3.5 कोटी रुपयाच्या कामात 1 कोटी रुपये खाण्याचं पाप या सत्ताधारी, या अधिकाऱ्यांनी आणि या आमदारांच्या बगलबच्च्यांनी केले. आज मला या ठिकाणी कारंडे साहेब सांगायचं आहे की इचलकरंजी शहर म्हणजे औद्योगिक नगरी, आणि ह्या औद्योगिक नगरीमध्ये हिंदू असून दे, मुस्लिम असून दे, ख्रिश्चन असून दे, या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते असून दे, राजस्थानी असून देत, मारवाडी असून देत, साळी माळी कोष्टी धनगर समाजाचे लोक असून देत, 18 पगड 12 बलुतेदार लोक असून देत, कधीही जातीवाद नव्हता. आणि या इचलकरंजीकडे बघण्याचं मँचेस्टर आणि एक मिनी इंडिया, म्हणजे सगळ्या प्रांतातून येऊन राहिलेले लोक म्हणून मिनी इंडिया म्हणून इचलकरंजीकडे बघितलं जातं. आज आपल्या शहरामध्ये प्रचंड औद्योगिक वाढ आहे, प्रचंड पैसा आपल्या इचलकरंजीतून या महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला जातोय. या ठिकाणी प्रचंड काम, आपल्याला रोजगार या ठिकाणी मिळतोय. आणि आपल्या गावामध्ये पाण्याची अवस्था अतिशय वाईट आहे. 4 दिवस पाणी येत नाही, 5 दिवस पाणी येत नाही, कधी कधी कुठं लिकेज झालं तर 8 दिवस येत नाही. अशा वेळी नगरसेवक शिवा खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. फोन उचलाव तर शिवी खायचं, नाही उचलाव तर अवघड. त्यामुळं अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी पाण्याची आहे. आणि तुम्ही म्हणला तसं आमदार खासदारांच्याकडे कोण जाईत नाही, त्यांच्याकडे कोण फोन करत नाही. जे काय बारीक सारीक गोष्टी आहेत, दवाखाना असून दे, पोलीस स्टेशन असून दे, स्वच्छता असून दे, पाण्याचा विषय असून दे किंवा वैयक्तिक काहीतरी विषय असून दे, नगरसेवकांच्या घराकडनंच सर्वसामान्य लोक येत असतात. परंतु नगरसेवक आम्ही सगळे तुमचे काम करायला बांधील आहोत. परंतु हे मोठे विषय आहेत, या मोठ्या योजना आहेत, ह्या राबवायसाठी या ठिकाणी आमदारांनी खासदार लायक पाहिजेत. मी काय म्हणायला लागलोय, लायक पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो, कैलासवासी दत्ताजीराव कदम, रत्नाप्पा कुंभार, स्वर्गीय बाळासाहेब माने, या ठिकाणी मलाबादे साहेब, कॉम्रेड के.एल. मलाबादे साहेब, SP पाटील साहेब आमदार, या ठिकाणी खंजिरे घराणं, देशभक्त खंजिरे घराणं, ह्यांची जिल्ह्यावर नेतृत्व करायची धमक होती. ह्यांनी जिल्ह्यातलं नेतृत्व करत होते. या इचलकरंजी शहरातनं जिल्ह्याचं राजकारण ठरत होतं. आणि आज इचलकरंजी शहराचा आमदार असून दे, इचलकरंजी शहराचा खासदार असून दे, कमकुवत आहे. राजकारणात कमकुवतपणा चालत नाही. ह्यो जर खमक्या असता तर आता पाणी यायचं राहिलं असतं काय, मला सांगा. या ठिकाणी हळवंकर साहेबांनी वारण्याची योजना आणली, त्याला खो बसला. कारंडे साहेबांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुळकूरची योजना आणली, त्याला खो बसला. अरे नदी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, त्याच्यावर कुणाचा हक्क अधिकार नसतोय. परंतु राजकारण करायचं, एखाद्या दुसऱ्याच्या मागणीप्रमाणे जर गावाला पाणी मिळालं तर तो हिरो होईल, घराघरात त्यांचं नाव जाईल, त्यांचं या ठिकाणी पक्षाला त्याचा फायदा होईल. म्हणून काय ह्या गावात झालं, आमच्या कोंबड्यानंच सूर्य उगवला पाहिजे. आता त्यांनी कुणाच्या घरात जर जन्मलं तर आमच्यामुळं, एवढंच म्हणायचं राहिलं. अतिशय वाईट परिस्थिती आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर मी 1985 ला पाणी देतो म्हणून त्यांचं महासत्ता मँचेस्टर पूर्वी नाव होतं. तेव्हा पेपरमध्ये आलेली बातमी परवा वाचली. 1983 माझा जन्म. तेव्हापासून ते म्हणते प्रकाश आवाड्यांना 24 तास 7 दिवस स्वच्छ मुबलक पाणी देतो. लाल किल्ल्यावर भाषण करतात की नाही मोदी साहेब, आपलं तसं भाषण करतात. काल परवा पण म्हणलं बघा, पाणी मीच देणार, पाणी मीच देणार. अहो द्या की, कोण अडवले तुम्हाला पाणी द्यायला? तुम्ही पाणी दिला तर आम्ही तुमचा सत्कार करू. तुमचा हक्क आहे, अधिकार आहे. तुम्ही 2, 3, 4 वेळा आमदार झालाय, मंत्री झालाय, तुमचे वडील मंत्री होते, तुमचा मुलगा आता आमदार आहे. तुम्ही मागच्या वेळी कसं कुक्करवर राहिले की नाही, यावेळी कुक्करवर राहिले असते की नाही, मग जनतेनं धडा शिकवला असता. हळवंकर साहेबांचा तोंडाला आलेला घास काढून घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या युवराजाला आणून मग आमदार करण्याचं पाप या इचलकरंजी शहरामध्ये या आवाडे पितापुत्रांनी केले. लक्षात घ्या, हे हळवंकर साहेबाचा घास काढून घेतल्यात त्यांनी. आता बघायला ना न्यूज मधनं ते हळवंकर साहेबांना, जुन्या निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना काडीची किंमत देत नाहीत.
कुठल्या मिटिंगला बोलवत नाहीत, कुठं पुढे पुढे करू देत नाहीत, आणि सगळं काय आहे ते आमचंच. म्हणजे आम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आज खऱ्या अर्थानं सकाळी महादेवाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीला सगळ्यांनी आम्ही आदरभावानं दर्शन घेऊन नमन करून सगळ्यांनी तिथं पाण्याचा अभिषेक केला आणि तिथून सुरुवात केली. तुम्हाला सांगतो, आसरानगर 102 तिथून बावस्कर साहेबांच्या घरापासून लालनगर, मंगळवार पेठ, सुतारमळा, गांधी पुतळा, अमरभाऊंच्या वार्डामध्ये धान्यवळ, सुदर्शन चौक, हत्ती चौक, लिंबू चौक, किसान चौक, त्यानंतर आयजीएम हॉस्पिटल, गोकुळ चौक, त्यानंतर यशवंत कॉलनी, यशवंत कॉलनीतून हाळवंग साहेबांच्या घराची बॅकसाईड भोनेमाळ, कोलेमळा, तिथून जवाहरनगर, जवाहरनगरातून विकासनगर, विक्रमनगर, थोरात चौक, तिथून परत कृष्णानगर, करंडेमळा, भुईनगर, असं करत आपल्या शापूरपर्यंत ही पदयात्रा आल्या. जवळजवळ 25 किलोमीटर. आम्हाला काय हाऊस आल्या काय का आम्हाला काय कामधंदा नाही? मी या ठिकाणी आमच्या शिवशाहू विकास आघाडीकडनं पहिल्यांदा पाणी या प्रश्नावर, गावात पाण्याची टंचाई आहे या प्रश्नावर एक विशेष सभा घ्या म्हणून पाण्यासाठी मागणी केली होती. कधी निवडणूक निकालानंतर एक 15 दिवसातच. परंतु या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी टंचाईवर जर चर्चा झाली तर आमच्या आबरूचे झेंडवडे निघायला नकोत म्हणून त्यांनी मिटिंगच घेण्यात लवकर. कायद्याप्रमाणे मी पत्र दिलं होतं. परत साहेब मी मजरेवाडीला जाऊन भेट दिली. मजरेवाडीच्या त्या ठिकाणी स्टेशनला भेट दिली. तिथले पंपाची काय अवस्था आहे, तिथं पाण्याची काय अवस्था आहे, तिथल्या फिल्टर प्लॅन्टची काय अवस्था आहे, तिथं वीज व्यवस्थित आहेत काय, तिथं कर्मचारी व्यवस्थित आहे काय, मी बघितलं. मी बघितल्यानंतर मीडियाला सांगितल्यानंतर, पत्रकारांना बातमी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी महापौर, उपमहापौर, सभागृह नेते सगळे तिकडं कुठं मजरेवाडीला. त्यानंतर परवा आम्ही सभागृहातनं बाहेर पडलो. सभागृहामध्ये मी सांगितलं की आपल्या फिल्टर प्लॅन्टला 10च मोटरी चालू आहेत, बाकीच्या सगळ्या बंद आहेत. 15 गावात टाक्या आहेत, 9 टाक्याचं बांधकाम चालू आहे आणि 15 टाकीला 15 या ठिकाणी पंप पाहिजेत आणि एखादा पंप बंद पडला तर स्टँड बाय आणि 15 पाहिजेत, म्हणजे 30 पंप पाहिजेत. आम्ही सगळं कायदेशीर मांडत होतो बावस्कर साहेब. कर याने म्हणले नाही ते प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणले, एवढे पंप चालू आहेत तेवढे पंप चालू आहेत. मी, संजय तेलनाडे साहेब, लतीफभाई यांचे चिरंजीव गैबान मलक, सचिन दाने, आम्ही सगळेच तिथं गेलो. फिल्टर प्लॅन्टला मिटिंग सपल्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी येऊन सांगितले की माझी चूक झाली, या ठिकाणी 10च मोटरी चालू आहेत. मी बोलण्याच्या ओघात बोलून गेलो, जरा समजून घ्या म्हणून सांगितले, कारण आम्ही स्वतः परिस्थिती बघितली. आता ह्यांची चालल्या आता लक्तरी वेशीवर झाली, बाईट पण दिली त्यांनी. आता ह्यांची तिथं नाचक्की झाली विद्यमान सत्ताधाऱ्यांची. त्यांनी दुसऱ्या दिवशी तिथं लगेच मोटरीमध्ये एक मोटर चालू आहे, एक बंद आहे, एक चालू आहे, ती आता परत मोजायला चालू केली ही सगळी नगरसेवक. म्हणजे विरोधी पक्ष नेता कुठं जाईल तिथं आम्ही जाऊन माहिती घेतली, सांगितलं, त्यांच्या नजरे सांगून दिलं की दुसऱ्या दिवशी ही सगळी ही मिरवणूक तिथं जात्या. आत्ता माझा त्यांना चॅलेंज आहे. आत्ता 25 किलोमीटर शिवशाहू विकास आघाडी चालल्या. तुमच्यात ज्ञात असेल तर उद्या तुम्ही चालून दाखवा. आम्ही पाणी द्या म्हणून या ठिकाणी फिरलोय, तुम्ही पण पाणी गावाला देतो म्हणून फिरा, बघूया कोण बहादर फिरतोय. अहो 25 किलोमीटर चालले, काय अवस्था झाली आमचं आम्हाला माहित आहे. त्या राहुल गांधी साहेबांचं साहेब कौतुक करायला पाहिजे, चेष्टा नाही. त्यांचं महत्व आज कळालं आम्हाला. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत चालत गेले ते अखंड देश, आणि आम्ही गाव फिरलोय, काय अवस्था होती आज आम्हाला कळालं. खरं या भारतीय जनता पक्षाच्या या नेतृत्वानं या सोशल मीडियावर, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर विनाकारण एका चांगल्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम केले. राहुल गांधी साहेबांचं नेतृत्व चांगलं आहे खरं. कर मागच्या आता मंदी चालू आहे की नाही, पेट्रोल डिझेलचे दरवाढ, गॅस टाकीचे दरवाढ, त्यांनी मागच्या 3 महिन्यापूर्वी सांगितलेलं देशावर आर्थिक संकट येणार म्हणून. ही चेष्टा करतात त्यांची, पप्पू म्हणतात. आणि हे कोण आहे? फेकू. तुमच्या हातात मोबाईल आहे, नेट चालू करा, नेट चालू करा, नेट चालू करा, नेट चालू करा, करा 1 मिनिट वेळ लागू दे, करा करा. गुगलला जावा, गुगलला जावा, जावा गुगलला जावा आणि फेकू म्हणा नुसता. कुणाचा फुट होते बघा, खरं बघा कुणाचा, मला दाखवा म्हणजे माझं चुकते का बघा. बघा की कुणाचं फुट होते. म्हणला सा काय कुणाचा फुट होते, कुणाचा आलाय. म्हणजे आता खऱ्या अर्थानं इतर पक्ष पण जागे झालेत, देशातील माता भगिनी जाग्या झाल्यात, ज्येष्ठ नागरिक जागे झाल्यात, युवक जागे झाल्यात. जे सोशल मीडियाच्या माध्यमातून देशात त्यांनी सत्ता आणायचं केलेलं काम, आता आपली पण सोशल मीडिया सगळ्यांची स्ट्रॉंग झाल्या. तुम्ही पण गप्प बसायचं नाही, उत्तर द्यायचं. कोण आपल्या शिवशाहू विकास आघाडीच्या विरोधात कमेंट टाकले तर आपण पण कमेंट टाकायची.
काय पोस्ट टाकले तर आपण बी या ठिकाणी पोस्ट टाकायचं, आपण काय त्यांच्याकडे कामाला नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आता आपण पण त्याच्यामध्ये सक्रिय व्हायचं, कुठल्याही गोष्टीत आपण मागं पडायचं नाही. सभागृहामध्ये कारंडे साहेब पाण्याच्या विषयासंदर्भात 2011 ते 2026 या 16 वर्षामध्ये आपली जी कृष्णेची पाईपलाईन आहे ती किती कोटी रुपयाची आहे तुम्हाला माहित आहे काय? 18 कोटी रुपयाची आहे. किती? 18 कोटी रुपयाची पाईपलाईन ही मंजूर झालेली कृष्णेची. आणि त्याला रिपेरी करायसाठी, गळती काढायसाठी, लिकेजेस करायसाठी झालेली आता ही नवीन टाकाल्यात की नाही, ह्याला किती रुपये आले तुम्हाला माहिती आहे काय? 54 कोटी रुपये. पाईपलाईन मूळ योजना 18 कोटीची आणि आता आल्यात किती? 54 कोटी रुपये. आणि 16 वर्ष झाले पाईपलाईन बदलाल्यात. असलं हे काम आहे. ती पण काल फुटली, काल बघितलं का नाही व्हॉट्सअपला? 12 कोटीच्या रस्त्यावर कारंजा उडालत्या आणि आमदारांचं पाण्याकडे लक्ष नाही. ते 12 कोटीचा रस्ता आणून किती त्यात मारायचं ह्याच नादात आहेत ते नुसता. काय संभाजींना बरोबर आहे की नाही? तुम्ही टाकलाय काय? संभाजींना हाय करत नाही, एकटाच आहे कर घुमवते. तर तुम्हाला सांगतो, फिल्टर प्लॅन्टचा खर्च, मजरेवाडीचा खर्च, पंचगंगा जाकेवेलचा खर्च, कट्टेमाळा डोहाचा खर्च, या सगळ्या खर्चावर जवळजवळ या 16 वर्षामध्ये 450 ते 500 कोटी रुपये खर्च झाले या पाणी पुरवठा डिपार्टमेंट मधनं. आणि गावात पाण्याची अवस्था काय आहे बघा. गावात 1000 बोर मारल्यात महापालिकेने. किती? 1000 बोर आहेत. त्यातल्या 450 बोरलाच फक्त टायमर आहेत, बाकीच्या बोरला टायमरच नाही. म्हणजे पाण्याच्या या विषयावर पाणी पुरवठा खात्यातनं पाण्यासारखा पैसा खर्च झालाय. मला हे वाचून परवा मनाला एवढं लागलं, हे 400-500 कोटी रुपये जर असते तर ना सुळकूड ना वारणा आपण थेट धरणातनं पाणी आणलं असतो. काळमोडीच्या धरणातनं पाणी आलं असतं या 500 कोटी रुपये, आणि शासनाकडे बी पैसे मागायची वेळ आली नसते. 450 कोटीचं बजेट होतं त्याचं 2014. 450 कोटीचं बजेट 2014ला होतं काळमोडी योजनेचं. एवढे पैसे आपण मात्र करतोय. त्या पाणी पुरवठा विभाग म्हणजे इचलकरंजी महानगरपालिकेतील सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय. त्या पाणी पुरवठा डिपार्टमेंट मधले जे अधिकारी आहेत ते आणि त्या मक्तेदार हे सगळे मिळून, दोघे मिळून या ठिकाणी लिकेज नाही झालं तर लिकेज जाऊन करतात आणि रिपेअर करायसाठी आणि 2 दिवस गाव इथं ताणलेलं ठेवतात. म्हणजे ही वाईट अवस्था आहे. तुम्ही सगळे जागृत झाला पाहिजे, तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. जसं संजय तेनाडे साहेबांनी सांगितलं, तुम्ही एखाद्या भागात नगरसेवकानं चांगलं काम केलं पुन्हा निवडून देताय, नाही चांगलं काम केलं पाडतायचा तुम्ही. लोकशाही आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे तुम्हाला मताचा. तुम्ही आम्ही चांगलं काम केलं डुकीवर घेणार, नाही चांगलं काम केलं पायाखाली घेणार. जनता जनार्दन आहे, मायबाप आहे जनता. तसं दारात आल्यानंतर पुढल्या निवडणुकीला या आमदार आणि खासदारला पाणीचं काय झालं म्हणून तुम्ही विचारणार का नाही? काय इथंच नुसतं मायासमोर वय म्हणणार. आता आले ना तुमच्या भागात फिरायला, लग्नात जरी भेटलं तर साहेब पाण्याचं काय झालं हो म्हणायचं. आपण काय उलट बोलायचं नाही. साहेब पाण्याचं काय झालं? 4 दिवस पाणी नाही, आधी पाहुणं कोण येणार, गावात पुरी देणं झाल्यात. इचलकरंजीला चांगला पैसा मिळतोय, टेक्स्टाईल आहे, खरं आहे. खरं पोरगी म्हणते आमच्या गावात पाणीच नाही, त्या मला माझं लग्न दुसरीकडे करून द्या, मला तारदाळात द्या म्हणलं, खरं इकडे नको म्हणाला. नाही खरं आहे, अगोदर मुलींची संख्या कमी आहे, पोरं अशीच आमची फिरायला रिकामी आहे आणि त्यात आणि ही अवस्था. आणि आता मी विभागीय आयुक्तांच्याकडे बोरच्या कामामध्ये तक्रार केलेली आहे, ईमेलद्वारे केलेली आहे, स्पीड पोस्टाद्वारे केलेली आहे. मला आता एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, तुमच्या घरात कोणाकोणा घरात बोर आहे? हात वर करा. बोर मारायला किती रुपये खर्च येतोय? सांगतो सगळं. बोर मारायला किती खर्च होते त्यात मोटर बिटर टाकून सुरू करायला? 1 लाख. आता आपल्या इथं आपल्या भागात आम्ही पण बोर मारल्यात आणि आमदारांनी बी बोर मारल्यात, राहुल आवाडे साहेबांनी. बोर मारायला पैसे सोडायला पाहिजे आता, बरोबर? कारण होल त्यांनी मारले म्हणल्यावर 5-25 हजार रुपये सोडून द्यायला पाहिजे ते. तर राहिलं काय मग? पोल पेटी बसवायची, त्यात मोटर सोडायची, GI पाईप टाकायची आणि पीटी बसवून कनेक्शन घ्यायचं MSCBचं आणि चालू करायचं. ह्याला किती खर्च यायला पाहिजे? तुम्ही 1 लाख म्हणला म्हणजे 25,000 वजा केल्यावर राहिलं 75,000 रुपयेपर्यंत खर्च यायला पाहिजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे. बोर मारायचं सोडून ह्या फक्त कामाला 1,64,000 रुपये एका बोरला धरल्या. 1,64,000 एका बोरला. असं गावात 207 बोर मारल्यात. 3.5 कोटी रुपयाच्या कामात 1 कोटी रुपये खाण्याचं पाप या सत्ताधारी, या अधिकाऱ्यांनी आणि या आमदारांच्या बगलबच्च्यांनी केले. मग ह्याची तक्रार आपण करायची की नाही? हे पैसे तुमचा आहे, आमचा आहेत, हक्काचा आहेत. तेवढ्या 1 कोटी रुपयामध्ये आणि सगळीकडे कामं झाली नसती काय?
म्हणजे किती वाईट आहे बघा. 3.5 कोटीच्या कामात 1 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार. आणि आता नवीन पद्धत चालू झाली आहे. इचलकरंजीला आपलं ड्रेनेजचं काम चालू आहे. अतिशय निकृष्ट काम चालू आहे बघा ड्रेनेजचं. या नगरसेवकाने आवाज उठवला. परवा लोखंडे वहिनीने पत्र दिले महापौरांना, तलनेडे सरकारने दिले, रणजित दादाने दिले, शिवाजी पाटलांनी दिल्या, सचिन दानेने दिल्या. सगळे नगरसेवक ओरडायला लागल्यात काम बरोबर होईना, ते त्या ठिकाणचं जे काम चालू आहे ते निकृष्ट चालू आहे. आणि नगरसेवक तक्रार दिली का, अमित शहाचं कंपनी आहे, लय बोलायचं नाही. कुणाची कंपनी आहे म्हणतात? अमित शहा काय चिंदीचोरी करते ते देशाचा नेता, तिथं नाव घेतात. आता आणि गटरीसाठी आणि पैसे आल्यात. त्याच्यावर आम्ही म्हणलं आमच्या भागाला या गटरी धरल्यात काय, डीपीआर मध्ये आमचं. आता आम्ही काय म्हणतो, आमच्या गावठांचं हे धरले काय, तोरणानगरचं धरले काय, बाबा मलाबदे चौकातलं धरले काय. हे जास्त बोलू नका. गुजरातची कंपनी आहे. कुणाची आहे म्हणतात ती? अमित शहा. अमित शहा काय खाते का आम्हाला? हा, तर अमित शहा मी साहेब पत्र पाठवणार आहे आता. आपके नाम पर यहाँ पे एमएलए बार बार बोल रहे हैं कि ये जो 450-500 कोटी रुपए का काम है ये अमित शाह की कंपनी ने लिया है. आपने लिया है क्या सर? आपकी कंपनी है क्या सर? मी त्याला एक मेल करणार आहे आता, खरखर करणार आहे. त्यांच्या नावावर बी हाणाल्या तिथं. कुठं कुठं वापर करायचा हो त्या नेतृत्वाचा, त्याने माहित तर असेल का इथं. म्हणजे असली सगळी पद्धत चालू आहे. तुम्हाला सांगतो, शिवशाहू आघाडीचे 17 नगरसेवक, शिवाजी पाटील साहेब 18, 2 स्वीकृत नगरसेवक 20. आम्ही किती जण आहे? 20. पण ती आहेत 51 जण. तर यासनी पुरून उरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. फक्त तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा शिवशाहू विकास आघाडीला राहायला पाहिजे. आम्ही सभागृहातली निवडणूक या ठिकाणी लढाई करू, रस्त्यावरची लढाई करू. आता आम्ही सभागृहामध्ये पाणी प्रश्न मांडलाय, वेगवेगळे विषय आम्ही या ठिकाणी हँडल करतोय. शिक्षणाचा विषय मांडलाय, रवींद्रनाथ टागोर वाचनालयाचा विषय मांडलाय, या ठिकाणी आपल्या या स्वच्छतेचा विषय मांडलाय, घंटागाडीचा विषय मांडलाय. प्रत्येक विषयामध्ये या ठिकाणी शिवशाहू विकास आघाडीचे नगरसेवक सक्रिय आहेत. कोण एक पण बोलला नाही, असं एक पण मिटिंग झाली नाही. प्रत्येक नगरसेवक नगरसेविका आमच्या 2 मिनिटं का होईना बोलतातच. त्याने आम्हाला किती जरी त्या ठिकाणी दडपण आणायचं काम केलं, तुम्ही बसा म्हणायचं केलं, तर आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हे सभागृह आहे. कायद्याप्रमाणे राज्य चालतंय, देश चालतोय, महापालिका चालत्या. सभागृह हे बोलायसाठी आहे आणि आम्ही बोलणारच. त्यामुळे आम्ही काय गप बसत नाही. तुम्ही आम्हाला एवढं भरभरून दिलाय तर आम्ही काय सरकार ढिल्लं पडणार आहे काय? नाही. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. फक्त जसं सयाजी चव्हाण साहेबांनी सांगितलं ते सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आम्ही दिवसभर फिरलो, आवाज उठवला, जनतेत गेलो. हा पाण्याचा विषय आहे, एवढा संवेदनशील विषय आहे. 10-15 वर्ष गावात पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. पण जनतेत जो उत्साह पाहिजे, जनतेत जी जनजागृती पाहिजे, ती कुठंतरी कमी पडाल्या. लोक आपोआप उत्साहानं यायला पाहिजे होती. लक्षात घ्या. कुठं तर जेवण केले म्हणलं कसं लगेच गोळा होत्यात. खारं असलं तर लयच गर्दी होत्या. महाप्रसादला बी होत्या. कुठे पिक्चरला जाऊया म्हणलं लगेच गोळा होत्यात. कुठे फिरायला जाऊया की म्हणलं लगेच गोळा होत्यात. अशा टायमाला का गोळा होत नाहीत? मग तुम्हाला पाणी नको आहे काय? पाण्याची गरज आहे. जसं रणजित जाधव साहेबांनी सांगितलं ते खरं आहे. या आता आमचं वय आता 40शीला गेलो, आमची पिढी गेली. पुढं आमच्या मुलांचं बाळांचं काय? हे दूषित पाणी पिऊ देत काय? कावेळीनं आपल्या भागात, आपल्या या इचलकरंजी शहरातली 50 माणसं मेली मागं दूषित पाण्यामुळं. आणि आम्ही काय मागालोय हो तुमच्याकडं? काय पैसे मागालोय, सोनं मागालोय? तर सोनं पण मोदींनी घेऊ नका म्हणून सांगितलं. आणि फिराय पण कुठं जाऊ नका म्हणून सांगितल्यात. म्हणून आम्ही गावातच फिरालोय इथं. आणि मग तेल लागते म्हणून आम्ही चालत फिरलोय. म्हणजे मोदींचं आम्ही किती ऐकते बघा. सोनं घेणं झालोय, कुठे फिरायला जाणं झालोय, आणि गाडीत तेल घालायला लागते म्हणून आम्ही चालत फिरलोय आज. खरं मला सांगा, आम्ही पाणी मागायला लागलोय. काय मागायला लागलोय आम्ही? पाणी प्यायला. प्यायला पाणी कोण नाही म्हणते काय कधी? म्हणून माझी या आमदार खासदारांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही या इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न सोडवला तर ठीक, नाहीतर इचलकरंजीची ही जनता जसं तुम्हाला आज डोक्यावर घेतल्या तसं भविष्य काळात पायाखाली घ्यायला जराही मागं पुढे बघणार नाही. एवढं मला निश्चित या ठिकाणी माहिती आहे. आम्ही दिवसभर चाललोय, तर इथं आल्यानंतर आमचा कंटाळा साहेब आता जरा गेलाय. आज बावस्कर साहेब, कारंडे साहेब ह्याच्या संदर्भात पुढचं धोरण काय आपल्याला सांगतील पाण्यासंदर्भातलं, आणि 4 दिवसानं 8 दिवसानं आम्ही करायला तयार आहे. आम्ही कुठेही मागं हटणार नाही. 100% आम्ही तुमच्या सोबत आहोत, जनतेसोबत आहोत. स्वच्छ मुबलक पाणी मिळालं पाहिजे, हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, आणि दररोज पाणी मिळालं पाहिजे. यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष करू, एवढंच या ठिकाणी बोलतो. तुम्ही शापूरकर किंवा आपल्या इचलकरंजी परिसरातून प्रमुख आलेली माणसं एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी या जलसंवाद यात्रेचा जागर सभा ही जी आहे ही ऐकायला या ठिकाणी आलात,
त्याबद्दल तुमचं शिवशाहू विकास आघाडी कारंडे साहेब, बावस्कर साहेब सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता या ठिकाणी